नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण चर्चा करणार आहोत की एखादा स्टॉक कमी किमतीमध्ये आहे मार्केटच्या तुलनेने किंवा त्याची किंमत खूप जास्त आहे मार्केटच्या तुलनेने, याचा आपण अभ्यास कसा करू शकतो. म्हणजे व्यवहारामधला एक नियम आहे की कोणती वस्तू खरेदी करताना कमी भावामध्ये खरेदी केली पाहिजे आणि ती विकताना जास्त भावामध्ये विकली गेली पाहिजे, तरच आपल्याला त्या व्यवहारामध्ये फायदा होऊ शकतो. क्या बात है सर, क्या बात है सर. पण असे कोणत्या दोन गोष्टी आहेत की जे स्टॉक मधील किंवा स्टॉक मार्केट मधील स्टॉकची किंमत अंडर व्हॅल्यूड आहे किंवा ओव्हर व्हॅल्यूड आहे किंवा ओव्हर प्राइस्ड आहे किंवा अंडर प्राइस्ड आहे, हे कसं ओळखायचं? तर तुम्हाला दोन रेशो मी सांगतोय, तुम्ही या गोष्टी गुगलवरती सर्च सुद्धा करू शकता. पीबी रेशो म्हणजे प्राइस टू बुक रेशो आणि पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्न रेशो. हे जे दोन रेशो आहेत त्याचा तुम्ही अभ्यास केलात किंवा त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या स्टॉकला तोललं मोललं तर तुम्हाला नक्की कळेल की हा स्टॉक हा ओव्हर प्राइस आहे, म्हणजे जास्त किमतीला आधीच पोचलेला आहे की कमी किमतीमध्ये सध्या मिळत आहे. या गोष्टी तुम्हाला लगेच कळतील. एखादा स्टॉक जर कमी किमतीमध्ये असेल तर म्हणजे त्याला खरेदी केलं पाहिजे असं म्हणता येईल. म्हणजे तो स्टॉक कमी व्हॅल्यू मध्ये असेल तर तो पटकन खरेदी करणं किंवा त्याचा टेक्निकल अनालिसिस करून त्याच्या सपोर्टच्या ठिकाणी बाय करणं महत्त्वाचं आहे, कारण त्यानंतर तो स्टॉक सहसा करून खाली पडत नाही त्याच्यामध्ये निगेटिव्ह न्यूज आल्याशिवाय. बाकी पण काही फॅक्टर आहेत, जसं त्या कंपनीची ग्रोथ हिस्ट्री किंवा ट्रॅक रेकॉर्ड आणि बाकी प्रॉफिटच्या गोष्टी सुद्धा बघायला हव्यात. तर त्या गोष्टी आपण नंतर चर्चा करू, पण सध्या आपण एक बघूया की पीबी रेशो आणि पीई रेशो याचा उपयोग आपण स्टॉक निवडीमध्ये कसा करू शकतो. तर पीबी रेशो म्हणजे काय? तर पीबी रेशोचं एक व्हॅल्यू आहे की ती 1 पेक्षा कमी असावी. म्हणजे ज्या स्टॉकची पीबी रेशोची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असेल तर तो अंडर व्हॅल्यूड आहे असं म्हणतात, आणि ज्या स्टॉकची पीबी रेशो व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर त्याला ओव्हर प्राइस म्हणतात, जास्त किंमत असलेला स्टॉक म्हणतात. तसंच पी रेशोमध्ये ज्या स्टॉकची किंमत 20च्या कमी असेल पी रेशोची, त्या स्टॉकला एक अट्रॅक्टिव्ह स्टॉक म्हणू शकतो. आणि ज्याचा पीई रेशो हा 20 पेक्षा जास्त आहे तर त्याला थोडं ओव्हर प्राइस सुद्धा म्हणू शकता. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी समजल्या, पीबी रेशो 1 पेक्षा कमी असायला पाहिजे आणि पीई रेशो हा 20 पेक्षा कमी असायला पाहिजे, तर त्या स्टॉकमध्ये आपण बाय किंवा खरेदी करू शकतो. आता असे कोणते स्टॉक आहेत जे मी निवडलेले आहेत ज्याचा पीई रेशो आणि पीबी रेशो हा दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा कमी आहे, म्हणजे त्या स्टॉकची सध्या किंमत अशी आहे की तो स्टॉक आपण खरेदी करू शकता एक त्या दोन रेशोच्या आधारे. आता पहिला स्टॉक जो आहे तो जम्मू अँड काश्मीर बँक आहे, जेके बँक. तर जेके बँक मी त्याला ओपन करतोय चार्टला. जेके बँकच्या चार्टमध्ये तुम्ही जाल तर आपण परत शिकतोय की आपण मंथली चार्टवरती जायचं आहे. मंथली चार्टवरती गेल्यानंतर आपण या स्टॉकमध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन काढूया. हॉरिझॉन्टल लाईन काढल्यानंतर आपल्याला इथे समजेल हा जो आहे 60चा सपोर्ट हा आहे 200 महिन्यांची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज किंवा EMA असं म्हणू शकतो. त्याचा लगेच पुढचा सपोर्ट कुठला आहे तर तो आहे 50 महिन्यांची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. तर या सगळ्या गोष्टी आपण इथे ड्रॉ केल्यानंतर आपण परत जाऊया वीकली चार्टकडे. वीकली चार्टकडे गेल्यानंतर आपल्याला असं समजतंय की हा जो स्टॉक आहे हा इथे त्याने सपोर्ट घेतलेला आहे. आता जेव्हा पण एखादा स्टॉक सपोर्ट घेतो एका ठिकाणी तर त्या ठिकाणी तुम्ही 1 किंवा 2 आठवडे बघितलं पाहिजे की त्या स्टॉकची मुवमेंट कशी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या स्टॉकनी समजा इथे खाली ब्रेकआउट दिला तर तुम्हाला वेट करायला लागेल पुढच्या सपोर्टमध्ये कुठे तो रिस्पेक्ट देतोय, किंवा त्यांनी ब्रेकआउट दिला वरती तर तुम्हाला त्याप्रमाणे इथे पोझिशन घ्यायला लागेल, जेणेकरून तुम्ही जो हाय आहे इथे तुम्ही विकू शकता, पार्शल प्रॉफिट घेऊ शकता किंवा इथे वाट बघू शकता परत तो ब्रेकआउट देतोय का ब्रेकडाऊन होतोय या सगळ्या गोष्टीची. त्यामध्ये तुम्हाला RSI, मुव्हिंग ॲव्हरेज आणि व्हॉल्यूम मदत करेल. ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला मी यापूर्वी कशा वापरायच्या याही तुम्हाला शिकवलेल्या आहे. आता जम्मू अँड काश्मीर बँक जो आहे त्याचा पीई रेशो जो आहे तो
सॉरी पीबी रेशो जो आहे तो 0.8 आहे, म्हणजे 1 पेक्षा कमी आहे, आणि त्याचा पीई रेशो जो आहे तो 4.72 असा आहे. आता पुढचं बँक आपण बघूया, ती म्हणजे कॅन बँक. कॅन बँक म्हणजे कॅनरा बँक. कॅनरा बँकचा सुद्धा पीबी रेशो जो आहे 0.85 आहे, म्हणजे 1 पेक्षा कमी आहे, आणि पीई रेशो आहे तो 4.89 असा आहे. आता मी मंथली चार्टवरती जातोय, तर मंथली चार्टवरती गेल्यानंतर तुम्ही बघाल तर या बँकनी तो हा जो एक सपोर्ट घेतलेला आहे, तो सपोर्ट खूप छान घेतलेला आहे, आणि हा सपोर्ट घेतल्यानंतर मी रिमूव्ह करतो. इथे सपोर्ट घेतल्यानंतर तो 20 महिन्याच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आहे. आता हे बघायचं आहे की त्याला 20 दिवसाची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग हा ब्रेक करतोय की नाही, की तो खाली जातोय डायरेक्ट 200 महिन्यांच्या मुव्हिंग ॲव्हरेजवरती, मंथली मुव्हिंग ॲव्हरेजवरती जातोय का हे बघायचं आहे. नेहमी स्टॉकला तुम्ही ऑब्झर्व करा, डायरेक्ट तुम्ही बाईंग किंवा सेलिंगमध्ये उतरू नका. नेहमी स्टॉकला 1 किंवा 2 आठवडे ऑब्झर्व करणं महत्त्वाचं आहे. तो आधीच्या आठवड्याची किंवा महिन्याची हाय किंवा लो तोडतोय का बघणं महत्त्वाचं आहे. हाय म्हणजे रेजिस्टन्स असतो, लो म्हणजे सपोर्ट असतो. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यापूर्वीही शिकवलेल्या आहेत. मी फक्त स्टॉकची नावं सांगतोय, टेक्निकल ॲनालिसिस तुम्ही करून घ्या, आणि त्याप्रमाणे बघा की तुम्हाला कुठे एक बाईंग अपॉर्च्युनिटी मिळते, रेशोचा वापर करून सुद्धा आणि टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करून सुद्धा. आता तिसरा स्टॉक आहे तो ONGC. ONGC या स्टॉकची पीबी रेशो आहे 0.79, म्हणजे तो पण सगळ्यात कमी आहे, आणि त्याचा पीई रेशो आहे तो 6.93 आहे, तो म्हणजे 20च्या खाली आहे. आता आपण हा मंथली चार्ट बघतोय ONGCचा. मी ONGCच्या चार्टमध्ये बघितल्यानंतर ही जी रेजिस्टंट लेवल दिसते आपल्याला इथून, मी थोडा चौकोन काढतो, म्हणजे चौकोन काढल्यानंतर आपल्याला एक आयडिया येते रेक्टँगल म्हणजे. आता रेक्टँगल हा मी यासाठी काढला कारण इथे जी सपोर्टची लेवल आहे ना ती खूप छान दिसते. थोडं मी याला थोडं फेड करतो, म्हणजे आपल्याला कळेल. आता तुम्ही बघाल तर हा जो आयत आहे इथे सपोर्ट, आणि या ठिकाणी जरा स्टॉक काही वेळ थांबतो. आता इथे जर मागच्या आठवड्याची तुम्ही बघाल कॅन्डल तर ग्रीन कॅन्डल आहे, मागच्या महिन्याची, आणि या महिन्याची कॅन्डल इकडे 200 दिवसाची जी 50 महिन्यांची जी EMA आहे त्याला टच केलं, आणि त्यानंतर तो स्टॉक रिट्रेस झाला, आणि तो आता सध्या 20 महिन्यांच्या आणि 50 महिन्यांच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे. समजा या स्टॉकनी पुढच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या शेवटपर्यंत 20 दिवसाची EMA तोडली तर या स्टॉकमध्ये नक्की हा हाय तुटणार आहे, हे 100% समजा. पण समजा या स्टॉकनी खाली ब्रेकडाऊन दिला तर तो स्टॉक नक्की ह्या 200 दिवसाच्या दिवसाच्या म्हणण्यापेक्षा महिन्यांच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजकडे जाईल. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जोपर्यंत मार्केट डिसाईड करत नाही की मार्केटला खाली जायचं आहे की वरती जायचं आहे, तोपर्यंत प्री मॅच्युअर एंट्री घेऊ नका. म्हणजे जसं आंबा पिकायच्या आधी आपण खाणार होतो त्याची चव चांगली लागत नाही, त्याप्रमाणे स्टॉक मार्केटला स्वतःला ठरवू द्या की त्याला वरती जायचं आहे की खाली जायचं आहे, आणि त्या लेवलप्रमाणे तुम्ही काम करा. जर इथे त्यांनी ब्रेकआउट दिला तरच तुम्ही तिथे खरेदी करा, ब्रेकडाऊन दिला तर तिथे खरेदी करू नका. या सगळ्या सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही ओव्हर टेक्निकल ॲनालिसिस करू नका. स्टॉक मार्केटला ठरवू द्या की त्याला काय करायचं आहे, आणि ते एकदा कन्फर्मेशन आपल्याला मिळालं की त्यानंतर आपण त्याप्रमाणे त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. आता पुढचा स्टॉक जो आहे तो आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. मी हे स्टॉक निवडताना एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे, ती म्हणजे मी एकाच प्रकारचे किंवा एकाच सेक्टरमध्ये स्टॉक घेतलेले नाही आहेत. मी प्रयत्न केला आहे की स्टॉक हा वेगळ्या सेक्टरचा असावा. आता इथे शिपिंग कॉर्पोरेशनचा मी याला सेव्ह करतो आणि याला जातो मंथली चार्टवरती. आता मंथली चार्टवरती गेल्यानंतर बघा की इथे चांगला शेवटच्या महिन्यामध्ये इथे चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली होती, म्हणजे आधीच्या रेड कॅन्डल ला कंटिन्यू नाही केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50 महिन्यांची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज तोडलेली नाही.
इथे जेव्हा स्टॉक पडला तेव्हा व्हॉल्यूम कमी होता, इथे मागच्या महिन्यामध्ये इथे व्हॉल्यूम चांगला होता, म्हणजे एक शिपिंग इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी बाईंग होतं हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता जेव्हाही स्टॉक एखादा बाईंग झोनमध्ये येतोय का सेलिंग मध्ये येतोय, त्यापूर्वी तुम्ही त्याचं व्हॉल्यूम स्टडी किंवा RSI याचा सगळ्या गोष्टीचा वापर करून त्यानंतर तुम्ही एंट्री घेतली पाहिजे, हेही तुम्ही लक्षात घ्या. आता आपण 4 स्टॉकचा अभ्यास केला: जम्मू अँड काश्मीर बँक, कॅनरा बँक, ONGC आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर हे जे स्टॉक आहेत ते PB आणि PE रेशोच्या आधारे हे अंडर व्हॅल्यूड आहेत, म्हणजे या स्टॉकची किंमत आता सध्या मार्केटमध्ये जी किंमत ठरवली जाते त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. म्हणजे हे सध्या स्टॉक खूप कमी किमतीमध्ये मिळत आहेत. पण त्याच्यामध्ये बायची एंट्री कधी घेतो मी टेक्निकल अनालिसिसचा वापर करूनच त्याच्यामध्ये बायची पोझिशन घेतो. तुम्ही तुमची खरेदी करताना तुम्ही टेक्निकल फायनान्शियल ॲडवायझरची माहिती घ्या किंवा सल्ला घ्या. मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे, मी फक्त तुम्हाला एक बेसिक माहिती देतोय स्टॉक मार्केटची, जी तुम्हाला एक अभ्यास म्हणूनच घ्यायला हवी. मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये मी एक स्टॉक चा अभ्यास करत होतो, तो म्हणजे हिंद झिंक. पण चुकून त्या ठिकाणी स्टॉकचं जी एंट्री केली होती किंवा तो सेव्ह झाला होता चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या नावाने. तर मग आता हिंदुस्थान झिंकचा मी अभ्यास करतोय. यामध्ये एक ही गोष्ट माझ्या लक्षात आली की कमेंट बॉक्समध्ये एका प्रेक्षकांनी किंवा एका अभ्यासू व्यक्तींनी ती चूक शोधून काढली. त्यामुळे मी तिचं धन्यवाद देतो, कारण एखादा व्यक्ती खूप बारकाईने व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओ बनवणाऱ्याला नक्कीच त्याचा आनंद होतो. आणि स्क्रीनमध्ये तुम्ही त्यांचं नाव सुद्धा बघताय आणि कमेंट सुद्धा बघताय. व्यक्तीने ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो, आभार मानतो किंवा त्यांना थँक्यू म्हणतो. हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आता हा मंथली चार्ट आहे आणि या मंथली चार्टवरती गेल्यानंतर हा जो 50 महिन्यांची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती मी इथे काढतोय. आता तुम्ही बघाल तर या 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला इथे सुद्धा चांगला रेजिस्टन्स मिळाला होता, इथे पण रेजिस्टन्स मिळाला, इथे पण सपोर्ट मिळाला आहे. तर हिंदुस्थान झिंकमध्ये सध्या मागच्या महिन्यामध्ये खूप छान प्रकारे बाईंग झाली होती आणि या स्टॉकमध्ये थोडं तुम्ही 1 किंवा 2 महिने तुम्ही या स्टॉककडे नजर ठेवा. या स्टॉकमध्ये एक बाईंगची पोझिशन हा स्टॉक देऊ शकतो, जोपर्यंत 20 महिन्यांची एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज तोडत नाहीये, म्हणजे मागच्या महिन्याचा हाय तोडत नाहीये. मागच्या महिन्याचा हाय होता तो ₹477.80 आहे आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग जी ॲव्हरेज आहे ती साधारण आहे ₹438. आणि ह्या दोन गोष्टी जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुम्हाला यामध्ये बाय पोझिशन घेता येत नाही किंवा घेणं योग्य नाहीये. आता सध्या एवढंच म्हणू शकतो की हा स्टॉककडे लक्ष देणं पाहिजे, हा स्टॉक वॉचलिस्टमध्ये आला पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळे पुढील येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद. हॅपी संडे. रिलॅक्स राहा, आनंद घ्या आणि अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.